उडव उडव. आता तर उडत त्याला फेसच नाही तुझा. मित्रांनो, सकाळपासून आपण प्रवास केला, प्रवास करून आलो, आशापुरी मातेचं दर्शन घेतलं आणि आता इथून निघायची वेळ झालेली आहे. आता आपण जाणार आहोत इथून समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम पालघर येथे आपण जाणार आहोत. आजचा मुक्काम हा पालघरला आपल्याला त्या ॲग्रो फॉर्म मध्ये असणार आहे. तिकडे आहे फार्म हाऊस आणि त्या फार्म हाऊस मध्ये खूप सारी मजा असणार आहे. ती काय काय मजा असणार आहे हे ह्या ब्लॉग मध्ये पहा. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. चला जाऊया आपण पालघरला. आपण पुन्हा एकदा सफाळा स्टेशनला आलोय आणि सफाळा स्टेशनवरून आता आपण पकडणार आहोत पुन्हा एकदा ट्रेन आणि ही ट्रेन पकडून आपण जाणार आहोत डायरेक्ट पालघर. पण आता सफाळा स्टेशनवरून ट्रेन पकडून आता निघालो आहोत आपण पालघरला. समोर जे आहे ते आहे पालघर स्टेशन आणि पालघर स्टेशन मधून तुम्ही बाहेर आलात तर ह्या रोडने सरळ यायचं आणि इकडे आल्यानंतर इथून वेस्टला बाहेर पडायचं. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला इकडे खाली एक रिक्षा स्टँड दिसेल. त्या रिक्षा स्टँडवर सांगायचं की समर्थ कृपा ॲग्रो फार्म हाऊस. ओके, समर्थ कृपा ॲग्रो फार्म हाऊस. आणि ह्या फार्म हाऊसवर आपल्याला ते एक 5 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून आपण समर्थ कृपा फार्म हाऊसवर आता जाणार आहोत. चल, आपल्याला बस पण दिसतात पालघर डेपोच्या. चलो फटाफट. आपल्याला नवविद्यालय समोरच पोहोचवतं. 100 रुपये घेतात. इथून आहे हा एंट्री गेट. परीक्षा पण चालली आहे आतमध्ये. बापरे, बस आलेले दिसतात. तीन बस फुल भरून आलेले आहे. चला, आता आपण ज्या गोष्टीची आतुरता त्या होती त्याच गोष्टीपर्यंत आपण आता पोचलेलो आहोत. म्हणजेच आता आपण पोचलोय समर्थ ॲग्रो टुरिझम मध्ये. आणि तुम्ही बघाल इकडे खूप सुंदर असा व्ह्यू आहे. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. आता आपण जाऊया आपल्या रिसेप्शनवर आणि तिकडे आपल्याला आपल्या रूमपर्यंत जाता येईल. चला त्यांच्याशी भेटूया आणि पूर्ण माहिती घेऊन आपण पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. म्हणजेच काय पुढे आपण काय करणार आहोत हे सगळं ह्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे. चला, आपण आता आलो आणि आल्यानंतर आता ॲग्रो फॉर्म मध्ये हे समर्थ कृपा ॲग्रो फॉर्म मध्ये आलो आणि आल्यानंतर आता आपला जो टाइम झालेला आहे तो लंच टाइम झालेला आहे. आता आपण लंच करूया आणि लंच नंतर आपण ॲग्रो फॉर्म मध्ये काय काय आहे आणि काय काय आपल्याला खेळायला भेटणार आहे त्या सगळ्यांची माहिती हळूहळू आपण आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू करत जाऊया. चला, आता जेवण घेऊया आणि जेवण झाल्यानंतर कपडे चेंज करून आपण आपल्या खेळायला सुरुवात करूया. तो सफाळ्याहून आपण ट्रेन पकडली, पालघरला आलो आणि पालघरला आल्यानंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आता आपण आलो आहे समर्थ कृपा ॲग्रो टुरिझम फार्म. म्हणजे समर्थ कृपा नावाचा एक फार्म हाऊस आहे इकडे आणि त्या फार्म हाऊसमध्ये आज आपण नाईट स्टेसाठी आलेलो आहे. आणि ह्या फार्म हाऊसमध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं काय पाहायला भेटणार आहे. मी आता कपडे चेंज केले. आम्ही आल्याबरोबर जर थकलो होतो, फ्रेश झालो, कपडे चेंज केले, त्यानंतर जेवलो आणि जेवणानंतर आता लगेच आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. खूप छान आहे. आतमध्ये एक एक गोष्टीचा आनंद घेत जाऊ. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. तुम्ही जर 31st किंवा क्रिसमससाठी जर काय प्लॅन करत असाल, आपल्या लहान मुलांना घेऊन किंवा मित्रमंडळींना घेऊन किंवा नातेवाईकांना घेऊन जर काय प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हा एक सुवर्ण संधी आहे. तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे आणि तुमच्यासाठी ही एक चांगली पर्वणीच म्हणता येईल. कारण इकडे खूप सारे असं खेळण्यासारखं, रिलॅक्स होण्यासारखं खूप सारं आहे आणि इकडचं जेवण तर व्हेज नॉनव्हेज दोन्ही अप्रतिम आहे. चला तर आता हळूहळू आपण आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक एक गोष्टीबद्दल माहिती सविस्तर मिळत जाईल. काही गेम्स आपण खेळणार आहोत आणि काही आपण दाखवणार आहोत. चला, वेळ न घालवता आतमध्ये जाऊया. फार्म हाऊस मधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे सांगायला नक्की विसरू नका. चला, मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जातो. रोडने आलो आणि ह्या रोडने आल्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय समर्थ कृपा ॲग्रो
टुरिझम फार्म. आणि ह्या इथे आल्यानंतर तुम्हाला इकडे आतमध्ये जायचं आहे. इकडे बस आलेली आहे. सध्या हे फार्मला आहे कारण आता सध्या सीझनच आहे ना सुट्टीचा. आणि आतमध्ये आल्याबरोबर तुम्हाला एक असा उडनवरती म्हणजे लाकडाच्या प्लायवरती तुम्हाला इथे एक असं बोर्ड आहे आपलं, वेलकम टू समर्थ कृपा ॲग्रो. आणि ह्या साईडला आहे हे तुमचं समर्थ कृपा ॲग्रो फार्म हाऊस. चलो आतमध्ये जाऊया. मस्त, वाव, फारच सुंदर आहे. आतमध्ये आल्याबरोबर आपल्याला इकडे चिकूचं झाड दिसतंय. हे बघा, तुम्हाला तर माहिती आहे बोर्डी, घोलवड, पालघर ह्या भागात चिकूचं प्रमाण थोडं मोठ्या प्रमाणात असतं. हे बघा इकडे असं मस्त चिकूचं झाड दिसतंय. आणि हे छोटे छोटे इकडे त्याला चिकू लागलेले पण दिसत आहेत. ओके, चलो आता पुढे जाऊया. खूप मोठं फार्म हाऊस आहे, आपल्याला फटाफट कव्हर करायचं आहे कारण इकडे रात्र झाल्यानंतर हा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवता येणार नाही. हे चिकूच आहेत. आणि इकडे बघा खूप सारे असे तुम्हाला चिकू भेटतील. हे चिकू आहेत ना? वा, काय सुगंध आहे बघ ना, सॉलिड सुगंध आहे चिकूचा. आणि चिकूची साईज बघ. हे बघा कडक आहे, एकदम कडक आहे. साईज बघ ना काय मोठी आहे. हे बघा इकडे तुम्हाला चिकू दिसतील. आणि हे झाडावरून काढून सध्या धुवायचं काम चालू आहे. आतमध्ये आल्यानंतर एकदम तुम्हाला गावाचा फील होईल. मस्त असं बघा इकडे छानशा कोंबड्या आहेत. थोडा पेंडा दे, पेंडा. हा बघा गवताचा पेंडा. आपण आता इकडे हा जेवूया. थोडा थोडा ये, असं नाही थोडा थोडाच खाणार तो खातच राहील. तू देईल तर मी तुला आठ टाकतो बाबा. नको, थोडा, अरे थोडा दे रे. चला अशा ह्या सगळ्या म्हशी आहेत. घे लाजू नको, खा. पेंडा टाकलेला त्याला. आणि इकडे तुम्ही बघाल सगळ्या तुम्हाला म्हशी दिसतील. शिवाय गावठी कोंबड्या आहेत मस्त. आणि गावठी कोंबड्यांबरोबर जिकडे तुम्हाला खूप सारे अशी झाडं पण पाहायला भेटतील. नारळाची झाडं आहेत. आणि आतमध्ये जाताना असं एक मस्त सुंदर झाडांचा एक रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड आहेत. त्या झाडांना मला वाटतं कळकीचं बेट असं काहीतरी म्हणतात. बांबू आमच्या इकडे कळकी पण म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणतात हे? हा, हे पिवळा बांबू आहे. बघ कव्हर करून कमेंट करून सांगा. हा बघ, ह्याला हात लाव, किती बघ असं वाटतं पेंट केलंय ना. हा, पेंट केल्यासारखं. आणि इकडे हे जे राऊंड आहे ना असं वाटतं की त्याचे भाग केलेत है ना. कलरने हे मारते, कलरच केलाय. फार छान असं पानं वगैरे आहेत झाडांची. आणि इथून आपण आता आतमध्ये जातो. हे कपडे आपण चेंज केलेले आहेत कारण आता आपण स्विमिंगला जाणार आहोत. चड्डी, व्हाईट टी शर्ट. चला. आणि इकडे बघाल ना तुम्ही, हे बघा नारळाची पूर्ण बागच, फुल माडाची झाड आहेत. तुम्हाला पूर्ण नारळाच्या बागेत आल्यासारखं फील होईल बघा. झाडं अशी लाईनीत दिसत आहेत. मस्त सुंदर असं हे फार्म हाऊस आहे मित्रांनो. हे बघा खूपच उंच अशी झाडं दिसतात. चलो आता पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला जे आहे ते आहे तुमचं पार्किंग स्पेस. आणि इकडे तुम्हाला इकडे एक बावडीसारखं पण आहे. आणि इकडे बघा हे आहे तुमचं
पार्किंग आणि आपल्याला जायचं आता डायरेक्ट समोर. हे बघा, ओ वाव, हे काय दिसतंय बघा, पाहिलं का? ह्याला काय म्हणतात तर हे आहे आपलं बैलगाडी. म्हणजे गावाकडे जी असते ना त्या टाईपची बैलगाडी असते आणि ही बैलगाडी आहे. ह्याची पण आपण मजा घेणार आहोत, म्हणजे हेही आपण बघणार आहोत. तर ह्यासाठी जी बैल आहेत ती आता येतील आणि बैल आल्यानंतर आपण ह्याही गाडीचा आनंद घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही जर 31 किंवा क्रिसमसचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी हे उत्तम आणि बेस्ट असं पर्यटन स्थळ आहे. आता आपल्या मेन स्पॉटवर आपण प्रवेश केलेला आहे. रवी आतमध्ये गेलेला आहे. आपण आता जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये आल्यानंतर वाव, काय सीन आहे मित्रांनो. बघा, सगळीकडे तुम्हाला नारळाची झाडच भेटतील आणि समोर जे आहे ते आहे स्टेज किंवा काही तुम्ही फंक्शन करणार आहात तर त्यासाठी हा तुम्हाला मस्त असा स्टेज इकडे उपलब्ध आहे. समोर आहे मस्त झोपाळा आणि ह्या साईडला तुम्ही बघाल खूप सारे असे तुम्हाला गेम्स पाहायला मिळतील. दिसतंय? चलो आता आपण एक एक करून आहे ना ते गेम्स काय आहेत हे पाहूया. ठीक आहे, छान वाटतंय. चलो आता आपण काय करूया माहिती आहे, एक एक करून आहे ना पुढेचे सगळे गेम्स मगाशी मी दाखवले ते एक एक करून आपण आता त्या एक एक गेम्सची आनंद घेऊया आणि तो गेम्स खेळण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे खेळूया प्रत्यक्षात. बघा, इकडे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आहेत. तुला आपल्याला काय जमतंय का बघूया ह्यातलं. रवी त्यावरती गेलेला आहे. माझं घेईल का आणि काय माहिती आता. चला, आयुष्यात आहे ना मित्रांनो कधीच काय असं साहसी काम केलं नाही, आज पहिल्यांदा करायला जातोय. काय माहिती ते टाय पडले बिडले तर वांदे. जाऊया. रवीने काहीतरी काढलंय फुला. माझ्या नावावरती गपवतो. आपण ते राईड करूया. मला घेऊन आला वरती. मी आपण असंच दाखवूया ना, लांबून नको होतो, आपण करून दाखवूया. आणि माझ्या नावावरती गपवतोय. वहिनी बघा, आणि तुम्ही तुझं इकडून जा, काही करतो पहिला. मला घेऊन नको जाऊ खाली मध्ये झालं. इथला टायर पडलाय काय मध्ये त्याला विचार येईल पडतील काही चक्का. उलट बिलट नाही होत ना. अरे फिरते बिरते काय असं डोक्याला ताप झाला बाबा. खाली जागा चांगली आहे ना, वाळू आहे ना, पडलं तर लागणार नाही. टायर अशी उलटी का व्हायला लागले, सरळ का नाही होत. तू नको येऊ, नंतर ये. दोघांच्या वाजाने व्हायचं. वाव, तो गाईज पूर्ण करून आलेलो आहे मी. ये आता. त्या टायरावरून चालत आलो आपण. पहिल्यांदाच हा अनुभव होता त्यामुळे थोडी भीती वाटत होती. आणि तर रवी येतोय. जास्त हलवू नको, हळूहळू ये, हळूहळू ये, तुटायचा. याला हात द्यावा लागणार. हा असं येऊच शकत नाही. हा बघा, आता हा जो पॉइंट आहे ना हा खूप खतरनाक आहे. आता तू कसा येणार इथून चढशील ते सांग मला बाबा. थांब, मी लागला जातो मागे. थांब थांब, काय टायर कमी ठेवलाय काही कळत नाही. संची परीक्षा ये लवकर ये. आला बाबा. आपली इथं फार डेंजर राईड आहे. मध्ये बघा ऐका काय नुसता इथं तर फळ्याच तुटल्या. भाई डेंजर आहे. इथली फळे तुटले रे बाबा. चल 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 चल.
रतीन इकडे येऊन अवघड आहे. थांबतो मी. ए, नाही रे सांगत नाही ना. ये त्याला गाठच नाही वरती अरे कसं ये. आता बसू? जिंकलो. नाही नाही ते आड. ए, बाई, आपण इथं थांबूया आपल्याला काय सांगता येणार नाही. चला माघारी उतरूया आपण. चला साखरा आजाद केलं तुला, साखरा आजाद केलं तुला. मरायला लागलो आम्ही इथं. 1 2 3 साखरा आजाद केलं तुला, साखरा आजाद केलं तुला. काय वाटतं भारी आई शपथ. हा जो छोटा स्विमिंग पूल दिसतोय ह्याच्यामध्ये हे जे दिसतात ना तुम्हाला हे फेस आहे आणि इकडं जे मशीन आहे त्याच्यातून तो फेस आपल्या अंगावरती येतो. आता ते बंद आहे. चालू केल्यानंतर आपण त्याचं एक प्रात्यक्षिक घेणार आहोत आणि मजा पण घेणार आहोत. बघूया आपण चालू केल्यानंतर. चला पुढे जाऊया. आणि इकडं जे आहे तो आहे एक मोठा स्विमिंग पूल. हे बघ दिसतंय. चलो आता मोठ्या स्विमिंग पूल मध्ये जाऊया आपण. वाव जबरदस्त. एकदा पाण्यात गेलं ना की मग बाहेर आपल्याला येता येणार. आणि इकडे तुम्ही असं समोर वरती बघा, वरती आहे मस्त नारळाचं झाड, त्याच्या खाली चेअर आणि असा हा आराम करायचा सोय. मस्त आहे की नाही. मजा येते असं. हा हा की नाही, छान आहे की नाही. चल आतापर्यंत आपल्या ह्या पूर्ण रिसॉर्टमध्ये ह्या सगळ्या आपण ॲक्टिव्हिटी पाहिल्या. ह्या ॲक्टिव्हिटी आता 4 वाजता चालू होणार आहेत. त्याचबरोबर इकडे जी राहायची सोय आहे ना ती आता आपण बघणार आहोत. पण इकडे एक असा छोटा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हे सगळे कॉटेज झाले आहेत फुल, त्यामुळे आपल्याला आतून काही बघता येणार नाही. तर आपण बाहेरून बघूया नक्की कॉटेज कसे आहेत. चला समोर पण काय फुल. हा रे ह्याचा कलर पण वेगळा आहे. त्याचा आकार पण वेगळा आहे. हा ही वेगळीच जास्वंदी आहे रे. हा कलर वेगळा आहे आणि हा कलर वेगळा आहे. आणि इकडे बघा हा एक वेगळा आहे. हा बघा समोर जे आहे ना मस्त असं गार्डन सारखं आहे वरती आपल्या डोक्यावर दिसतंय. छान आहे. असा हा एकंदर आपण ॲग्रो फार्म पाहतोय. आणि इकडे आहे ते जमुना निवास. हे दिसतंय, हे जमुना निवास आहे. आणि इकडे आहे ते हे पण बांबू हाऊस आहे. जाऊया आपण. हे सगळे फुल असल्यामुळे आपल्याला आता दाखवता येत नाहीये. हे बघा बघा ही आहेत सगळी चिकूची झाडं. म्हणजे मगाशी जे आपण चिकू बघितले ना तिकडे ते उतरवलेले धुवत होते, ती सगळे ह्या झाडांचे इकडचे चिकू आहेत. मस्त अशी चिकूची झाड आहेत. आणि त्याच्यामध्ये हे अशी माडाची झाडं दिसतात. चल आता आपण असंच आहे ना थोडंसं ह्या बागेमधून पुढे खाली जाऊया आणि बघूया काय आहे ना. आणि इकडे हे मेथी लावलेली दिसते. चल पुढे जाऊया आपण. आता ह्या फळझाडांच्या मधून इकडे बाहेर जाणारा रोड आहे. बघूया तिकडे काय आहे ते. बघा आणि इकडे प्रत्येक झाडाला ना असं बोर्ड लावलेलं आहे.
दिसतोय, म्हणजे तुम्हाला ती झाडं ओळखता यावीत म्हणून. हे बघा, वाव, मस्त असा परिसर आहे. मस्त दिसते की नाही, हिरवीगार झाडं, त्यामध्ये शेती. असं फार्म हाऊस कोणाला फिरायला नाही आवडणार सांगा बघू. तुम्ही पण नक्की एकदा या आणि हा फार्म हाऊसचा आनंद घ्या. म्हटल्याप्रमाणे बरोबर 4-4:30ला इकडे ट्रॅक्टर ड्रायव्हिंग आणि बैलगाडी चालवणं ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इकडे आता पाहायला आणि करायला सुद्धा भेटणार आहेत. चला, हे बैलगाडी चालू होते आता इकडे, आणि ह्या साईडला जे आहे इकडे आहे ट्रॅक्टर. बैलगाडी झुंपून रेडी आहे. चला, आता आपण ह्याची एक सफर मारून येणार आहोत. आणि इकडे बघा, इकडे मस्त असं ट्रॅक्टर राईड चालू आहे. ओके, आता आपण पहिल्यांदा बैलगाडीची राईड्स घेऊया आणि नंतर ट्रॅक्टर राईड घेऊया. ओके, चल. आपल्याला एक ट्रॅक्टर राईड्स बघायचं आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला मी एक असा एक पॉइंट दाखवतो. कोणता पॉइंट आहे ते बघूया. दोन्ही साईडला असं एक गाडी आहे, त्याचा आपण शांत रस्ता आहे. इकडे टप लिहिला बघा इकडे, आणि इकडे आता हा फिशिंग पॉइंट आहे वाटतं. फिशिंग पॉइंट आहे ना, फिशिंग पॉइंट आणि डक पॉइंट पण दोन्ही. तर आता आपला नंबर आलेला आहे ट्रॅक्टर रायडिंग साठी. चला, आता ट्रॅक्टर राईड करूया आपण. 1 तास वेट केलं. ये भाई, ये भाई, ये भाई, ये भाई, इधर क्या आ रहा है, इधर क्या आ रहा है भाई? भाई थोड़ा बाजू, थोड़ा क्या है, थंबनेल फोटो निकल जाएगा उसको. भाई मेरे पे मत चढ़ा देना. एक नंबर. ऍटिट्यूड बघ, ऍटिट्यूड. पीप, अरे हॉर्न नाही वाजवला.
तर आता संध्याकाळचा नाश्ता आपला वडापाव. चला वडापाव संध्याकाळचा नाश्ता. हे रिसेप्शनच्या समोर असं छानसं असं हे वारली पेंटिंग आहे. ह्या साईडला तुम्हाला असं एक झोपडा बघायला भेटेल आणि इकडे छानसं असं कलरिंग केलेलं बेंच आणि ह्या साईडला बघा तुम्हाला असं वारली पेंटिंग भेटेल. आणि समोरच आहे आपल्याला इकडे हा एक कॉटेज विला. आता पूर्ण आपण दिवसभर एन्जॉय केला. आता ह्या रिसॉर्ट मधला रात्रीचा व्ह्यू बघूया. बघा सगळीकडे अशा मस्त लाईट्स आहेत. ज्या ज्या वस्तू आपण सगळ्या लाईट्स मध्ये कशा दिसतात. बर्थडे पार्टी एन्जॉय करू मस्त. इकडे तुम्ही बर्थडे पार्टी एन्जॉय करू शकता. इकडे ऑलरेडी बलून लागलेले आहेत. बर्थडे पार्टी, वेडिंग पार्टी आणि एन्जॉय जर करायचं असेल ना तुमच्यासाठी हे खूप 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 सुंदर असेल. लाईटिंग छानसे बलून आहे आणि छोटासा असा मंडप आहे. चला आता पुढे जाऊया आपण. इकडे बघा ह्या साईडला पण तुम्हाला मगाशी आले तेव्हा इथे चौकट होती. चौकट बघा इकडे समोर तुम्हाला छान दिसत आणि हा साईडला नारळाची झाड असे रंगीबेरंगी झालेली पाहायला मिळतील. पूर्ण सुंदरचा असा हा रिसॉर्ट. या इकडे तुमच्यासाठी स्टेज ओपन आहे. तुम्ही कार्यक्रम करू शकता. काय मित्रांनो इथे की नाही मजा. तर ह्या रिसॉर्टला एकदा नक्की भेट द्या. 31 आणि क्रिसमस यासाठी जर प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे. बाजूला छानशा लाईट्स आहेत. बाजूला ही झाड आहेत आणि ह्या झाडामधून आता थंडगार असा गारवा सुटलेला आहे. म्हणजे थोडीशी थंडी वाजायला लागली. तिकडे मगाशी आपण बॉन फायर पाहिलं ते थंडीसाठीच आहे. आणि इकडे असा सुंदर व्ह्यू दिसतोय. म्हणजे अतिशय मनाला मनमोहक असं हे रूप आहे. आणि रात्रीच्या वेळी जर म्हणाल ना तुमच्या तोंडून हे शब्द निघाल्याशिवाय पर्यायच नाही. कारण इकडची थंडी ना ती अंगाला आता बोचरी व्हायला लागले. कारण आता वाजलेले आहेत रात्रीचे 8:30. रात्रीच्या वेळी हे जे फार्म हाऊस आहे ते वेगळ्या पद्धतीने दिसतंय. बघा सगळीकडे लाईट्स आहेत मस्त. सकाळी जे झुल्यावरती आपण बसलो किंवा सकाळीचे राईट हे बघितले खेळ लाईट्स मध्ये दिसतात. त्याप्रमाणे सगळ्या झाडांना तुम्हाला मस्त लाईट्स केलेली दिसेल. समोर जो दिल दिसतो ना तिकडे आपण आता काही फोटो काढले ते सेल्फी पॉइंट आहे. आणि इकडे थोड्या छोट्या आवाजाचा डीजे पण चालू. समोर काही ग्रुप्स एन्जॉय करतात. म्हणजे बघ ना डीजे पण जास्त लाऊड नाहीये. नेचर पण आहे, फार्मिंग पण आहे. म्हणजे सर्व एक कॉम्बिनेशन. आणि मुळात म्हणजे इकडे आता थंडी जाणवते. कारण आजूबाजूला सगळं वातावरण एकदम गार झालं. म्हणून आम्ही आता बॉनफायरचा थोडासा आनंद घेतला. चला
हे बघा इकडे दिसतं तुम्हाला की समुद्राची सगळी वाळू आहे, वाळू. त्याच्यामध्ये विदाऊट चप्पल चालाल ना, पायाला काय फील होते माहितीये. पण आता आपण ना बघूया, चप्पल काढून बघूया. मगाशी आम्ही खेळत होतो, हे बघा पायाला गार लागतं एकदम गार. आपण ना रात्रीचा लंच करूया. या काय लंच मध्ये बघा, रात्री कसली भाजी का काही पालक, डाळ, पनीर, प्रॉन्स कढी का चला जेवायला या. हे मॅडमचं नवीन रिसॉर्ट आहे, जिकडे त्यांनी आपल्याला खास झोपण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. कारण त्या फार्म हाऊसमध्ये सगळं बुकिंग फुल होतं, त्याच्यामुळे आज आपण इकडे आपला नाईट स्टे असणार आहे. आणि आता रात्रीच्या वेळी तर आपण बघतोच आहोत. गुड मॉर्निंग. आपण आता सध्या समर्थ कृपा फार्म हाऊसमध्ये रात्री होतो आणि तिकडे त्या मॅडमने आपल्यासाठी स्पेशल ह्या समर्थ कृपा बीच रिसॉर्ट इकडे पाठवलं होतं. आता बीच रिसॉर्ट का आहे, कारण ह्या साईडला बीच आहे आणि बीचच्या अपोजिट साईडला तुम्हाला हा समर्थ कृपा रिसॉर्ट आहे. आणि आपण रात्री जो आलो तो इकडे फार्म हाऊस म्हणून आलो आणि आतमध्ये गेलो तेव्हा रात्री अंधार होता, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दाखवता नाही आल्या. आता आपण सकाळी तुम्हाला एंट्री दाखवतो ह्याची. चल आतमध्ये जाऊया. गेट मध्ये आला तर इकडे असं प्रशस्त असं मोठं मित्रांनो, ह्याचं ना काम चालू आहे आणि हा रिसॉर्ट आपल्यासाठी 2 तारखेला ओपन होणार आहे. 2 तारखेनंतर ऍक्च्युअल हा खरा तुमच्या सेवेत दाखल होतो. तर आता ह्या साईडला आल्यानंतर इकडे गाड्यांची पार्किंगसाठी मस्त जागा आहे. त्यानंतर समोर तुम्हाला सगळ्या ज्या रूम्स आहेत त्या आपण ह्या ब्लॉगमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघणार तोपर्यंत हा बीच ओपन झालेला असेल. तो कॉन्टॅक्ट करा. ह्याच्या पॅकेजेस काय आहे, कशी सोय आहे, काय आहे, हे सगळं ब्लॉगमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचे पूर्ण तुम्हाला कॉन्टॅक्ट्स आणि इथले रेट्स वगैरे दिले जातील. सो तुम्ही या आणि ह्या बीच रिसॉर्टचा आनंद घ्या. दाखवतो आपण दाखवलं होतं. आता मी तुम्हाला सकाळच्या व्ह्यू मध्ये दाखवतो. सुंदर व्ह्यू आहे ना. बाथरूम इकडे तुम्ही पार्टिशन आहे, याच्या वाड्यामध्ये बघू शकता. इकडे आहे बाथरूम आणि इकडे आहे लाईट्स, आरसा आहे. ह्या साईडला तुम्ही आलात तर आणि इकडे आहे तुम्हाला हा जो आहे हा सोफा आहे. विषय मस्त आणि सुंदर असा
इथे इंटेरियर पण खूप छान केलं. आपण त्या रिसॉर्टवरून आता फार्म हाऊस वरती आलोय. सकाळचा चहा नाश्ता घेणार आहे आणि आता आपण चहा नाश्ता घेऊन आपलं कालचं जे स्विमिंग राहिलेलं होतं ते स्विमिंग आणि बाकीच्या इतर ऍक्टिव्हिटी आपण ह्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करणार. फोटो दाखवतो येतील ते बरं. हे आहेत पोहे आणि ही तुम्हाला आपण काय करू शकतो, याला तरी, मिसळ बनवू शकतो. मिसळ, हा. म्हणजे हे हा जो चिवडा आहे ना ह्यात टाकायचा. इथे बुर्जी पण आहे, इथे मस्तपैकी कचुंबर आहे आणि इथे हे मस्त पाव आहे. तर चला मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये ह्या स्विमिंग पूल मध्ये जाऊया. ह्या छोट्याशा इकडे तुम्ही बघाल असा छानसा स्पेस आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन त्याची मजा घेऊया. चला. नाही नाही नाही, चल चल इकडे इकडे इकडे. नाही चल चल, नाही राहू दे. चल रे, काय चल 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 जातात रे, चल जतीन ढकल ढकल पुढे. हो हो दत्ता भाऊ फायनली गेले. हे पाय घसरेला. अरे अरे एवढंच काय घे रे, ते घे ना. यार पाणी आहे रे बाबा, पाणी नाही आहे. जा पटकन खाली जा. जा लवकर, पटकन जा. उडव उडव. दत्तात्रय उडत, त्याचा फेसच नाही तुझा. लागलेला माणूस आहे. स्नो बाथ, नो बाथ, ओनली स्नो. बघा मित्रांनो, पूर्णपणे हा एन्जॉय करतोय. जरा पण एन्जॉयचं 1% पण सोडत नाही. कालपासून जी ह्यांनी धमाल चालू केली आहे, बापरे, नॉन स्टॉप. तो टायर घे, टायर टायर घे, टायर. मस्त. आज 2 दिवस पाव खाल्ल्यामुळे ताकद कमी पडते. काय काय दत्ता दत्ता. आपण ह्या ॲग्रो टुरिझम मधलं गोट फार्मिंग बघण्यासाठी जाणार आहोत. त्या काकांच्या घराच्या बाजूलाच असं गोट फार्मिंग आहे आणि ते गोट फार्मिंग आता आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. चला.
त्याला. मस्त. छान. आपण आता ह्या ॲग्रो फार्म मध्ये 2 दिवस स्टे केला. त्या ॲग्रो फार्म मध्ये आपण वेगवेगळ्या राईड्स बघितल्या, वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज बघितल्या. ह्या सगळ्यांचे जे ऑनर आहेत ते आता आपल्या सोबत आहेत आणि ते आता आपल्याला ह्या ॲग्रो फार्म विषयी संपूर्ण माहिती ते सांगणार आहेत. चला त्या काकांशी आपण भेटूया आणि संपूर्ण ॲग्रो फार्मची माहिती घेऊया. माझं नाव विजय जगन्नाथ माळे आहे. समर्थ कृपा ॲग्रो फार्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण समर्थ कृपा ॲग्रो फार्म हे फार पूर्वीपासून चालू केलेलं आहे. मी वयाच्या 14 वर्षापासून शेती करतो आहे. परंतु चांगल्या शेतीचा दर्जा असल्यामुळे मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2014 साली शेतीनिष्ठ पुरस्कार दिला आणि 2018-19 साली मला कृषीभूषण पुरस्कार दिला आणि मला माननीय मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या हस्ते माझा खूप मोठ्या प्रमाणात माझं स्वागत केलं गेलं आणि मला प्रमाणपत्र देऊन मला सन्मानित करून केलं गेलं. मग त्यानंतर आम्ही 2015 साली समर्थ कृपा ॲग्रो फार्म या नावाने आपण ॲग्रो टुरिझम चालू केलं आणि ॲग्रो टुरिझम चालू केल्यावरती खूप लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या दिवसापासून 15 साली आपण जे चालू केलं तेव्हापासून त्याच्यानंतर 2018चा कोविडचा काळ आला आहे. कोविडच्या काळामुळे आपण ते 2 वर्ष बंद ठेवलं आणि बंद केल्यानंतर 2020 पर्यंत लगेच सुरू झाल्यानंतर लोकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आपल्याला. त्याच्यामुळे आपण खूप पुढची वाटचाल करत गेलो आणि आपल्या फार्म हाऊसमध्ये निरनिराळ्या लोकांना आपण शेतीविषयी माहिती देतो. शेती कशी केली जाते, शेतीविषयी काय फायदा आहे, कारण कुठेही गेले तरी शेतीशिवाय पर्याय नाही हे प्रत्येकाने आपल्याला जाणवलं पाहिजे. कारण शेतीशिवाय खाण्याला तुम्हाला काय खाणार, म्हणून शेती हा पूरक व्यवसाय आहे आणि शेतीशिवाय तुम्हाला दुसऱ्याकडली सोय नाही असं मला तरी एकंदरीत वाटते. मग आपल्या शेतीमध्ये आपण जे भाज्या उगवतो त्या आपण पर्यटनाला दिल्या जातात किंवा विकल्या जातात आणि त्याच आपण भाजीपाला सर्व केला जातो. आपल्या पॅकेज आहे समर्थ कृपा ॲग्रो फार्मचं 1 डेचं पॅकेज आहे 999 आणि 24 आवर्ससाठी आहे 2750 रुपीज पर पर्सन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं लंच, संध्याकाळचं हाय टी, रात्रीचं डिनर हे तुम्हाला अनलिमिटेड सर्व केलं जाते. व्हेज नॉनव्हेज दोन्ही तुम्हाला उपलब्ध केलं जाते. शिवाय त्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये बुलक कार्ट राईड, ट्रॅक्टर राईड, आर्चरी, बॅडमिंटन, टेनिस, स्विमिंग पूल, प्लेग्राऊंड, फोम पूल अशा वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला आपल्या मुलांना किंवा प्रत्येक व्यक्तीला ह्याचे मजा घेता येते. शिवाय त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक फार्म व्हिजिट जी असते, ज्या फार्म व्हिजिटमध्ये तुम्हाला बुलक कार्ट राईड शिवाय आपलं जे काय फार्म व्हिजिटमध्ये तुम्हाला पूर्ण शेतीची माहिती दिली जाते. आपल्याकडे 400-500 जवळ नारळाची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत 300-400 आणि नाना प्रकारे सगळ्यात टोटल जे काय आयुर्वेदिक प्लांट आहेत ते सगळे प्लांट आहेत, मसाल्याचे पदार्थ आहेत. त्याच्यानंतर जे तुम्हाला बघायचं असेल लोकांना फार्म व्हिजिटमध्ये आपण भात शेतीविषयी पण सांगतो, त्याचं महत्त्व जाणून देतो. शिवाय गोट फार्मिंग, रॅबिट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, कोकोपीट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये लोकांना शेती काय हे महत्त्वाचं कळलं जाते. एवढं सगळं असून आपण आता एक नवीन फार्म ओपन करतोय समुद्रकिनारी बीच रिसॉर्ट. त्याचं ओपनिंग आहे 2 डिसेंबर 2024 पासून आपण ते सुरू करतोय. लोकांना वुडन हाऊस खूप आवडतात. आपण आपल्या जुन्या फार्ममध्ये पण शेतीमध्ये वुडन हाऊस केलेले आहेत, तर आता आपण तिकडे बीच रिसॉर्टमध्ये केलं आहे. तर फक्त वुडन हाऊस आणि स्विमिंग पूल ते रिसॉर्ट टाईप आहे, परंतु हे जे आपलं जुनं आहे हे ॲग्रो टुरिझम फार्म आपण म्हणून चालू करतोय. तर खूप खूप धन्यवाद या चॅनलच्या मार्फत साहेब लोखंडे साहेब आणि जोशी साहेब यांचा खूप खूप धन्यवाद. तरी थँक्यू सो मच. थँक्यू. आपण ॲग्रो टुरिझममध्ये आलो, खूप सारी मजा केली, खूप सारे गेम्स खेळलो, रात्री स्टे केला आणि शेवटी आता निघायची वेळ आलेली आहे. कारण कुठल्याही गोष्टीचा एंड हा हॅपी एंड झाला पाहिजे. चला तुम्ही या, तुमच्या फॅमिलीसहित इकडे या, आनंद घ्या आणि ह्या रिसॉर्टला, ह्या टुरिझमला नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग पहा, एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला.